नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी चंद्रशेखर रबडे. बघा आपण आज कामकाळ वेग हे चॅप्टर घेणार आहे, म्हणजेच काय रेल्वे. बघा याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट आहे ते आधी क्लिअर करतो मी, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे हळूहळू त्याला बघूया, ठीक आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण यूट्यूबला व्हिडिओ घेतला आहे, ठीक आहे. काही कारणास्तव मी घेतला नाही. चला आता यानंतर आपण पुढं ते कंटिन्यू करूया, ठीक आहे. आणि तुम्हाला बाकीचे व्हिडिओ पाहण्यास मजा आली असेल, ठीक आहे. तर पुढचे आपण व्हिडिओ आता चालू करू, ठीक आहे. बघा रेल्वे म्हणजेच काय, वेग, वेळ आणि काय अंतर. म्हणजे याच्यामध्ये संबंध जो आहे तो कोणाकोणाचा आहे, वेगाचा, वेळेशी आणि अंतराशी, ठीक आहे. मग कन्सेप्ट काय सांगते याच्यामध्ये, बघा याच्यामध्ये कन्सेप्ट काय किंवा याचा फॉर्म्युला काय, नावातच त्याचा फॉर्म्युला आहे आपण असं म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. बेसिक भाग काय याच्याबद्दल की रेल्वे म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे हे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. चला आपण हळूहळू चालू करूया. आणि याचं इम्पॉर्टंट किंवा हा टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. प्रत्येक एक्झामला याच्यावर प्रश्न येत असतो, मग ती MPSC असो की राज्यसेवा असो किंवा कोणती एक्झाम असो, पोलीस भरती असो किंवा सरळ सेवा असो, त्याला याच्यावर एक प्रश्न असतो म्हणजे असतो, ठीक आहे. चला तर आपण याच्यात चालू करूया की कन्सेप्ट काय. बघा बेसिक फॉर्म्युला जर म्हटलं तर आपण मराठी मीडियम जर असेल किंवा आपण मराठी मीडियममधून शिकलो असेल तर याचा बेसिक फॉर्म्युला असा बनतो की अंतर बराबर, ठीक आहे, अंतर बराबर हाच जशाल तसा आहे की अंतर बराबर वेग गुणिला वेळ, ठीक आहे. हाच तुमचा बेसिक फॉर्म्युला आहे. अशाला इंग्लिशमध्ये जर लिहितो म्हटलं तर आपण असं लिहू शकतो, अंतर म्हणजे डिस्टन्स, वेग म्हणजेच काय स्पीड आणि वेळ म्हणजे काय टाईम, ठीक आहे. तर इथून काय तयार होतं आपला DST. म्हणजे फॉर्म्युला कसा तयार होता आपला DST. बघा एक एक्झाम्पल देतो आहे समजावण्यासाठी की समजा तुम्ही 50 किमी अंतर जाता, ठीक आहे, आणि तुमचा वेग आहे, बघा 50 किमी अंतर तुम्हाला पार करायचं आहे आणि तुमचा वेग जो आहे, वेग, ठीक आहे, तुमचा जो ताशी वेग आहे तो वेग आहे तुमचा 10 किमी प्रति तास, ठीक आहे. म्हणजे ही काय झाली तुमची स्पीड. अच्छा, हे काय झाले तुमचं अंतर. मला जर कोणी विचारलं किंवा तुम्हाला मी जर विचारलं की समजा तुला 50 किमी अंतर जायचं आहे आणि तुझा वेग 10 किमी आहे, तर तू किती वेळात अंतर पार केलं, तर साहजिक आपण सांगून देऊ, अच्छा एका तासात 10 किमी, तर 50 किमीसाठी किती वेळ लागणार, 5 किमी. पण हे बघा हे आपण बोललो, पण याच्यातच आपण सूत्राचा वापर केला न कळत, पण आपल्याला ते कळायला पाहिजे की आपण मी काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये की 50 किमी अंतर पार करण्यासाठी, ठीक आहे, 50 किमी अंतर पार करण्यासाठी मी ताशी 10 किमी वेगाने गेलो तर किती वेळ लागला. तर आपण काय केलं आहे, साहजिक सरळ सांगून दिलं की 5 किमी. कसं काय की 50 भागीला किती 10 म्हणजेच किती 5. याचा अर्थ तुम्ही काय केलं आहे, बघा हे अंतर आणि हे काय रे स्पीड. म्हणजे आपला फॉर्म्युला रोटेशनमध्ये चालतो आहे की समजा आपल्याला स्पीड काढायचा असेल किंवा टाईम काढायचा असेल तर हा गुणिला एस इकडे काय होत असतो, भागीला होत असतो, ठीक आहे. अजून मुलांना कन्फ्युजिंग असते की 5 भागीला 18 घ्यायचं की 18 भागीला 5 घ्यायचं. बघा मी एक कन्सेप्ट तुम्हाला सांगून देतो आहे बेसिक, ते 5 भागीला 18 की 18 भागीला 5 घ्यायचं. याच्यामध्ये बरेच मुलं रट्टा मारतात, ठीक आहे. रट्टा मारायची काही गरज नाही, एक सिंपल फॉर्म्युला बघा मी सांगितला काय फॉर्म्युला, ठीक आहे. हे बेसिक आहे, आपल्याला यायला पाहिजे, ठीक आहे. की D बराबर काय यस आणि T, ठीक आहे. म्हणजे D म्हणजे डिस्टन्स, यस म्हणजे स्पीड आणि T म्हणजे काय टाईम. याला आपण लक्षात ठेवण्यासाठी अजून काय म्हणू शकतो, त्याला आपण समजा असं लिहिलं की ST बराबर काय D म्हणजेच काय STD. हा आपला फॉर्म्युला झाला, ठीक आहे. यस म्हणजेच आता तुम्हाला कळालं असेल, हे मागे पुढे लिहिलं का काही फरक पडत नाही, ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे आपला की विद्यार्थ्यांना 5 भागीला 18 घ्यायचं की 18 भागीला 5 घ्यायचं फॉर्म्युलामध्ये नेहमी कन्फ्युजिंग असते. बघा मी सिंपल सांगेल, या फॉर्म्युल्यामध्ये काय म्हटलं मी, या फॉर्म्युल्यामध्ये नेहमी तुम्ही 5 भागीला 18 डोळे मिटून घ्यायचं. कधी घ्यायचं ते सांगतो, जेव्हा वेळ हा सेकंदात असेल किंवा तुमचा अंतर किंवा रेल्वेची लांबी ही मीटरमध्ये असेल त्यावेळेस नेहमी काय घ्यायचं, 5 भागीला 18. 18 भागीला 5च्या आपण झंझटमध्ये पडायचं नाही, सिंपल सांगतो. अच्छा 5 भागीला 18 किंवा 18 भागीला 5 येते कसं. मी दुसरी गोष्ट काय क्लिअर केली की नेहमी या फॉर्म्युल्यामध्ये काय घ्यायचं, 5 भागीला 18, याच्या व्यतिरिक्त घ्यायचं नाही, ठीक आहे. आपण नेहमी कन्फ्यूज असतो याच्यामध्ये. फॉर्म्युला एकच लक्षात ठेवायचा, STD, ठीक आहे. STD सगळ्यांना माहीत आहे, मोबाईलच्या आधी हेच चालायचं, ठीक आहे. STD. अशा दुसरा याचा फॉर्म्युला आहे, असे आपण तयार करू शकतो फॉर्म्युला. कसं काय बघा आता की D
डी बराबर काय टी व्ही म्हणजेच काय डिस टी व्ही हा एक फॉर्म्युला बनतो. ठीक आहे. डीचा अर्थ काय डिस्टन्स, टीचा अर्थ टाईम आणि व्हीचा अर्थ काय रे व्हेलॉसिटी म्हणजेच काय स्पीड. आपण काही म्हणू शकतो, व्हेलॉसिटी म्हणू शकतो किंवा स्पीड म्हणू शकतो. डिस टी व्ही तोच फॉर्म्युला आहे. ठीक आहे. किंवा एस टी डी. आता तुमच्यावर आहे की तुम्हाला कोणता बेड सोपं जाते. ठीक आहे. मी याचा वापर करत असतो एस टी डी. ठीक आहे. चला, पहिला मुद्दा, पहिला फॉर्म्युला आपला क्लिअर झाला. दुसरा मुद्दा आपण काय म्हटला याच्यामध्ये, दुसरा मुद्दा हा म्हटला ठीक आहे की 5/18 घ्यावं की 18/5 घ्यावं. तर मी काय म्हटलं आहे तुम्हाला, 5/18 घ्यावं की 18/5 घ्यावं. तर मी काय म्हणून दिलं आहे की नेहमी 5 किती घ्यावं 18 घ्यावं या फॉर्म्युल्यामध्ये. मग कोणतंही का आपल्याला किंमत दिली, पण ते कधी घ्यावं. ठीक आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे की कधी घ्यावं. तर कधी घ्यावं म्हटलं की जेव्हा तुमचा अंतर मीटरमध्ये असेल किंवा तुमचा टाईम आहे हा कशामध्ये असणार सेकंदमध्ये. याचा अर्थ काय बघा, रिलेशन कसं आहे मीटरचं सेकंदसोबत तर किलोमीटरचं तासासोबत. मग हे 5/18 किंवा 18/5 आलं कुठून, आपण तिकडं जाऊया. बघा ती पण कन्सेप्ट आधी क्लिअर करतोय, नंतर आपण आपली सिरीज चालू आहे राणी सरांची तिकडं आपण येऊया. ठीक आहे. चला, तर आता बघा 1 किलोमीटर, आता सगळ्यांना माहीत आहे की एका तासामध्ये मिनटं किती असतात 60 मिनटं आणि एका मिनटामध्ये किती सेकंद असतात तर 60. हे बेसिक भाग आहे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. आपण डायरेक्ट क्वेश्चनकडे प्रश्नाकडे येण्याच्या आधी हे 18/5 किंवा 5/18 कसं आलं ते आपण क्लिअर करू. ठीक आहे. बघा मग 1 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद. ठीक आहे. अच्छा, आपल्याला 1 किलोमीटर म्हणजेच किती मीटर असतात तर 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे किती सेकंद. कारण की मी नेहमी काय म्हटलं आहे, तुमचं नेहमी मीटरचा संबंध सेकंदसोबत आला पाहिजे आणि किलोमीटरचा संबंध नेहमी तासासोबत आला पाहिजे. ही दुसरा बाब किंवा दुसरी कन्सेप्ट जे आपल्याला नेहमी काय येते कामी येते. ठीक आहे. काय म्हटलं आहे मी की मीटरचा संबंध सेकंदसोबत आणि किलोमीटरचा संबंध तासासोबत. बघा आता 1 किमी प्रति तास इथं घेतला का नाही घेतला का याचा अर्थ तोच असतो. मग 1 किमी प्रति तास म्हणजे किती. अच्छा, 1 किमी म्हणजे 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे किती सेकंद. कारण की मीटरचा संबंध कोणासोबत येतो म्हटलं मी, मीटरचा संबंध सेकंदसोबत तर किलोमीटरचा तासासोबत. मग 1 तास म्हणजे किती सेकंद. एका तासामध्ये मिनटं 60 आणि एका मिनटामध्ये सेकंद किती 60. तर हे किती झाले तुमचे 3600 आणि हे किती झाले आपले 1000. चल मग बघा आपण इथं 1 किमीच्या ठिकाणी अशा हे याचा अर्थ काय होतो, हा भागीला म्हणजे काय प्रति तास वगैरे जो काही असेल तो. ठीक आहे. 1 किमी म्हणजे किती 1000 मीटर. ठीक आहे. आणि 1 तास म्हणजे किती 3600 सेकंद. ठीक आहे. मग 3600 सेकंद आले. मग आपण याच्यामधून कॅल्क्युलेशन जर केलं किंवा लहान रूपात जर लिहिलं तर हे 2 झिरो गेले. अच्छा, इथं बघा 2×5 = 10 आणि 2×8 = 36. तर किती आलं 5/18. याचा अर्थ काय 1 किलोमीटर प्रति तास. 1 किलोमीटर प्रति तास म्हणजे काय 5/18 मीटर पर सेकंद. हे आपलं निघालं. ठीक आहे. चला बघा आता कळाले आपल्याला. मग इथून कन्सेप्ट काय क्लिअर झाली की 1 किमी प्रति तास बराबर काय 5/18 मीटर पर सेकंद. याचा अर्थ काय, समजा तुम्ही असं जरी घेऊन गेले की हा (18) इकडं तर काय होतो गुणिला, म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की 18 किमी प्रति तास म्हणजेच 5 मीटर पर सेकंद. ठीक आहे. म्हणजे एखादी गाडी किंवा एखादा व्यक्ती 18 किमी प्रति तासानं जातोय याचा अर्थ तो पर सेकंद किती अंतर पार करतो 5 मीटर इतका अंतर तो पार करत असतो. हे झालं आपलं बेसिक भाग. ठीक आहे. बघा अजून एकदा रिवाईज करून देतो की आपली कन्सेप्ट काय होती. कन्सेप्ट काय होती आपली की पहिले आपण फॉर्म्युल्याकडे आलो की अंतर बराबर वेग गुणिला काय वेळ, त्यालाच आपण काय म्हटलं STD. ठीक आहे. S म्हणजे स्पीड, T म्हणजे टाईम आणि D म्हणजे काय डिस्टन्स. अशा दुसरा मुद्दा काय क्लिअर केला मी की तुमची क्वांटिटी जर मीटरमध्ये असेल तर त्याचा संबंध सेकंदसोबत येतो आणि जर अंतर किलोमीटरमध्ये असेल तर तुमचा वेळ हा कशामध्ये पाहिजे तासामध्ये. तिसरी गोष्ट की नेहमी विद्यार्थ्यांना कन्फ्यूज असते की 18/5 घ्यावं की 5/18. तर मी काय म्हटलं या फॉर्म्युल्यामध्ये नेहमी
5/18 घ्यावं. अच्छा, कधी घ्यावं तेही सांगून देतोय. कधी घ्यावं? जेव्हा अंतर हा मीटरमध्ये किंवा वेळ हा सेकंदामध्ये असेल तेव्हाच 5/18 हे घ्यावं. ठीक आहे, चला इथपर्यंत आपलं क्लिअर झालं. याच्या आधारित बेसिक प्रश्न आहे. ठीक आहे, आणि हे आपल्याला कळालं की 18 किलोमीटर प्रति तास म्हणजे 5 मीटर पर सेकंद. याचा अर्थ मला जर कोणी म्हटलं की 36 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद, बघा 18ची दुप्पट तर या 10ची दुप्पट तर 10 मीटर पर सेकंद. कळालं असेल. 54 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद, बघा 18ची तिप्पट झाली, 18 त्रिक 54 तर 5ची तिप्पट किती, 15 मीटर पर सेकंद. ठीक आहे, तुम्ही असं याला सॉल्व करू शकता. ठीक आहे, हे आपला बेसिक आहे, इतकं आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे, चला इतकं कळालं. अशा दुसरी आता जसे जसे आता प्रश्न चालू होईल त्या प्रकारे आपण घेईल. ठीक आहे, चला. आणि एक महत्त्वाचा मुद्दा अजून एक, किंवा आपण समजा ज्याच्यावर प्रश्न आहे त्याच्याबद्दल, चला आपण प्रश्न वाचूया. इतकं तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. ठीक आहे, नेहमी काय 5/18च घ्यायचं, आपल्या दिमागात हे फिट्ट ठेवायचं. 18/5 किंवा 5/18चं कन्फ्युजिंग आता ठेवायचं नाही. काय म्हटलं मी सिम्पली सांगून दिलं की 5 किती घेणे, 18 घेणे. कधी घेणे? जेव्हा अंतर किंवा वेळ हा कशामध्ये असणार, अंतर हा मीटरमध्ये असेल किंवा वेळ हा सेकंदमध्ये, तेव्हाच 5/18 घेणे. ठीक आहे, आता जशा जशा कन्सेप्ट किंवा जसे जसे प्रश्न येईल मी तिथं तिथं तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. ही ओव्हरऑल कन्सेप्ट आहे जे तुम्हाला या चॅप्टरमध्ये कामी येते. ठीक आहे, चला आपण पहिल्या प्रश्नाकडे येऊया. इतकं समजलं असेल तुम्हाला. चला आता जसे जसे प्रश्न येईल मी तसं तसं तुम्हाला सांगत जाईल म्हटलं. चला पहिला प्रश्न काय सांगतोय बघा. राणे सरांची सिरीज चालू आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. ठीक आहे, चला. आणि बघा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण चालू करूया. नमुना पहिला काय सांगतो. ठीक आहे, नमुना पहिला, त्याच्यामधला पहिला प्रश्न की 300 मीटर लांबीच्या ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागते. बघा आता पहिली कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, की एक रेल्वे आहे, एका विजेच्या खांबास ओलांडण्यास किती वेळ घेते. बघा या क्वेश्चनमध्ये कन्सेप्ट काय ते समजून घ्या. बघा आता रेल्वे, ही रेल्वे आहे समजा, आपण असं म्हणू की ही रेल्वे आहे. ठीक आहे, आणि इथं काय एक विजेचा खांब आहे. मग पहिली कन्सेप्ट काय सांगते की जेव्हा एखादी रेल्वे काय म्हटलं, जेव्हा एखादी रेल्वे एखाद्या खांबास, एखाद्या झाडास, एखाद्या टावर म्हणजे काय मनोऱ्यास, म्हणजे याचा अर्थ काय, एखादी रेल्वे जेव्हा उंच वस्तूस ओलांडते तेव्हा ती रेल्वे स्वतःचीच लांबी ओलांडत असते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की आपण समजा एखाद्या प्लॅटफॉर्मवर उभे आहे, याचा अर्थ काय की रेल्वे काय करते, आपल्याला ओलांडून जाते. याचा अर्थ काय, रेल्वे आपली पूर्ण लांबी ओलांडून जात असते. ठीक आहे ना. याचा अर्थ काय, त्या रेल्वेला ओलांडण्यास लागणारा वेळ म्हणजे किंवा त्या खांबास किंवा त्या व्यक्तीस ओलांडण्यास लागणारा वेळ म्हणजेच काय, स्वतःला ओलांडण्यास लागणारा वेळ. हे काय बोललं हे व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला, विदिन तुम्हाला 5 सेकंदात या कन्सेप्टवर मी आन्सर सांगू शकतो. काय म्हटलं मी की जेव्हा एखादी रेल्वे उंच वस्तूस ओलांडते आणि रेल्वेची लांबी दिलेली असते किंवा कधी कधी काढायची असते, त्यावेळेस उंच वस्तूच्या वेळेस त्या उंच वस्तूची आपण लांबी काय घेत असतो, त्याची लांबी घेत असतो आपण 0. हे व्हेरिएबल वगैरे मानायचे नाही, कारण उंच वस्तू म्हटलं की 0. म्हणजे याचा अर्थ काय, जेव्हा ती रेल्वे काय म्हटलं मी, जेव्हा ती रेल्वे उंच वस्तूस ओलांडते तेव्हा स्वतःचीच लांबी पार करून जाते, म्हणजेच काय, स्वतःलाच ओलांडण्यास लागणारा वेळ. ठीक आहे, चला आता पहिला प्रश्न काय सांगतो या आधारित आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कळालं की ती स्वतःचीच लांबी ओलांडेल, कारण की उंच वस्तूची लांबी काय असते, आपली 0 असते. ठीक आहे, ही पहिली कन्सेप्ट. आता एकीतून एक एक प्रश्न आपले चालू होतात. मग पहिला प्रश्न काय सांगतोय की 300 मीटर लांबीच्या रेल्वेला, याचा अर्थ या रेल्वेची लांबी किती मीटर आहे, 300 मीटर आहे. आणि 300 मीटर लांबीच्या रेल्वेला, ठीक आहे ना, ताशी वेग दिलं, ताशी 72 किमी
वेगाने 72 किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल म्हटलं. बघा याचा अर्थ काय, स्वतःचीच लांबी ओलांडण्यास लागणारा वेळ. ठीक आहे, मग इथून आपण काढू शकतो आन्सर. बघा आन्सर काय निघणार मग बघा आपला फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला काय सगळ्यांना माहीत आहे की STD. ठीक आहे, ST आणि काय D हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग बघा स्पीड किती दिली आपली 72, इथं लिहून घ्यायचं 72. ठीक आहे, बघा आता जी लांबी आहे, बघा डिस्टन्स म्हणजेच काय, आता इथं डीचा रोल कोण करतो, डी म्हणजे काय, कोणाला ओलांडते रेल्वे, विजेच्या खांबाला ओलांडते, पण स्वतःचीच लांबी ओलांडून जाते. याचा अर्थ ही डीची जी किंमत आली हे डी म्हणजेच काय, स्वतःचीच लांबी, आणि स्वतःची लांबी आहे किती मीटर, 300 मीटर. असा प्रश्न आहे. आता इथं 5/18 घ्यायचा की नाही घ्यायचा. मी काय म्हटलं, जर क्वांटिटी मीटरमध्ये किंवा सेकंदमध्ये असेल त्यावेळेस काय घ्यायचं, नेहमी 5/18. मग इथं 5/18 गुणिला टी बराबर किती अंतर आहे, 300. कॅल्क्युलेशन केलं की आपलं टाईम निघून जाते. इथून कॅल्क्युलेशन जर करतो म्हटलं तर 18 × 18, 18 × 72. ठीक आहे, कॅल्क्युलेशन सगळ्यांना येत असेल. ठीक आहे, सिम्पल आहे. 4 × 5 = 20, तर 20 गुणिला काय टी बराबर किती, 300. तर टी बराबर 300/20 सगळ्यांना येऊन जाते. ठीक आहे, तर हा 0 0 कटला, 2 1 2, 2 15 30. याचा अर्थ किती सेकंद, 15 सेकंदात ती रेल्वे त्या विजेच्या खांबास ओलांडते. याचा अर्थ कोणाला ओलांडते, स्वतःला ओलांडते. मी वारंवार म्हणतोय तुम्हाला की जेव्हाही एखादी रेल्वे उंच वस्तूला ओलांडते त्यावेळेस स्वतःचीच लांबी ओलांडत असते. लक्षात ठेवा नेहमी ही गोष्ट, कारण की मुलं इथं कन्फ्यूज होत असतात. ठीक आहे, आणि कधी कधी रेल्वेची लांबी दिलेली नसते, त्यावेळेस ते रेल्वे एक कशाची भूमिका करत असते, ऑब्जेक्टची. ते आपल्याला एवढं डिटेल जायचं नाही. ठीक आहे, जेव्हा जसं त्या टाईपचे प्रश्न येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. इथं रेल्वे खांबास ओलांडते म्हणजे काय, स्वतःचीच लांबी ओलांडण्यास किती वेळ लागलं रेल्वेला, 15 सेकंद. ठीक आहे, ही पहिली मेथड आहे. अच्छा, दुसरा अप्रोच काय या क्वेश्चनला सोडवण्याचा. बघा दुसरा अप्रोच मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं की 18 किमी प्रति तास, हे सगळ्यांनाच माहीत आहे. 18 किमी प्रति तास म्हणजे किती, बघा 18 किमी प्रति तास हे माइंड कॅल्क्युलेशन आहे नंतरचा. 18 किमी प्रति तास म्हणजेच काय, 5 मीटर पर सेकंद. हे तर सगळ्यांना माहीत आहे ना की 1 किमी प्रति तास म्हणजेच काय, 5/18 मीटर पर सेकंद. हा भागीला 18 इकडं आला तर काय होतो, 18 किमी प्रति तास बराबर काय, 5 मीटर पर सेकंद. दुसरा अप्रोच जर आवडला तर यानं बघ, या मेथडनं करायचं, नाही तर हे आपली बेसिक मेथड आहे. ठीक आहे, ही बेस्ट आहे. ठीक आहे, चला बघा 18 किमी प्रति तास म्हणजे 5 मीटर पर सेकंद. तर आपल्याला ताशी वेग दिला किती होता, 72. बघा 72 किमी प्रति तास. याचा अर्थ झालं किती, हे माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे 18 किमी प्रति तास म्हणजे 5 मीटर पर सेकंद. तर 72 किमी म्हणजे किती, बघा 18ची किती पट झाली, 4 पट. तर 5ची 4 पट किती, 20. तर 20 मीटर पर सेकंद. याचा अर्थ 72 किमी प्रति तास म्हणजे 20 मीटर सेकंद. आणि किती अंतर पार करायचं आहे, 300 मीटर. मग टाईम लागणार किती, 300 मीटर आपल्याला अंतर पार करायचं आहे. आणि किती स्पीड किती आहे, 20 मीटर पर सेकंद. तर 0 0 कटला, 2 1 2, 2 15. हे जे कॅल्क्युलेशन आहे हे आपण माइंडमध्ये करू शकतो. ठीक आहे, हे तुम्हाला सध्या याच्यावर प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे, आपण हे असंच बघितलेलं आहे वारंवार. ठीक आहे, हे माइंड कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे, मला जर म्हटलं 54, तर 54 म्हणजे किती मीटर पर सेकंद, तर मी सांगून देतो आहे 15 मीटर पर सेकंद. कसं काय, कारण की 18ची तिप्पट 54, तर 5ची तिप्पट किती, 15. मला जर कोणी म्हटलं 18च्या मल्टिपल, आणि मॅक्झिमम प्रश्न हे 18च्या मल्टिपल येते. बघा तुम्ही 90 किमी प्रति तास किती मीटर पर सेकंद. तर 18ची किती पट आहे, 90, 5 पट. तर 18 पंच 90, तर 5 5 25. याचा अर्थ काय, 90 किमी प्रति तास म्हणजे किती, 25 मीटर पर सेकंद. इतका भाग जरी क्लिअर असेल तर तुम्हाला हे सोडवायची गरज पडत नाही. मी दोन्ही अप्रोच सांगितले, तुम्हाला कोणत्या अप्रोचनं जायचं आहे ते तुमचं वैयक्तिक आहे. ठीक आहे, एक्झाममध्ये वेळ वाचवणं खूप महत्त्वाचं असतो.
तर त्या प्रकारे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा. हा पहिला प्रश्न अत्यंत बेसिक आहे आणि मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. जसे जसे तुमच्या टाईप बद्दल तशा तशा मी तुम्हाला कन्सेप्ट सांगत जाईल. या क्वेश्चनमधून आपण काय शिकलो, जेव्हा एखादी रेल्वे उंच वस्तूला ओलांडते तेव्हा स्वतःचीच लांबी ती ओलांडून पार म्हणजे जाते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा पुढचा प्रश्न असं सांगतोय की 450 मीटर लांबीच्या ताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल. बघा 54 किमी प्रति तास आहे, 18 किमी प्रति तास म्हणजे 5 मीटर पर सेकंद. तर 54 म्हणजे किती, 54 म्हणजे किती, 18 त्रिक 54 तर 5 त्रिक 15, 450 भागीला 15 किती रे, 30 झाला आन्सर. ठीक आहे, कसं काय, जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला पेन लावायची गरज नाही पडत. कारण की 18 किमी प्रति तास म्हणजे 5 मीटर पर सेकंद. तर 54 म्हणजे किती, 54 म्हणजे 18चे तिप्पट, 18 त्रिक 54 तर 5चे तिप्पट किती 15, 450 भागीला 15 30 सेकंद झाला आपला आन्सर. तरी मी तुम्हाला बेसिकनं सांगून देतोय की क्वेश्चनचा आन्सर कसं काढायचं. ठीक आहे, बघा काय म्हटलं की एक रेल्वे आहे ज्याची लांबी आहे 450, एक रेल्वे आहे त्याची लांबी आहे 450, एक विजेचा खांब ओलांडण्यास म्हणजे रेल्वेची लांबी किती दिली 450 आणि त्याचा वेग दिला. ठीक आहे, वेग दिला किती 54 किमी प्रति तास. तर त्या विजेच्या खांबास म्हणजेच काय स्वतःचीच लांबी पार करण्यास किती वेळ लागेल. बेसिक फॉर्म्युला काय म्हटला मी की STD. ठीक आहे, यस म्हणजेच काय स्पीड, स्पीड किती आहे तुमची जितकी दिली तितकी लिहायची 54. अशा हा जो अंतर आहे हा अंतर म्हणजेच काय रेल्वेची काय लांबी. मग रेल्वेची लांबी आहे किती 450 मीटर. मग मीटर आला तर मी काय म्हटलं या फॉर्म्युलामध्ये नेहमी म्हटलं मी नेहमी काय घ्यायचं 5/18. ती झंझटच नाही ठेवायची 18/5 घेऊ की 5/18. मी काय म्हटलं आहे या फॉर्म्युलामध्ये नेहमी 5/18 ठेवून द्यायचं. कधी, जेव्हा क्वांटिटी म्हणजे अंतर मीटरमध्ये किंवा टाईम हा सेकंदमध्ये असेल तेव्हा. ठीक आहे, चला आता टाईम काढायचं आहे, माहीत नाही तर इथं टी इथून कॅल्क्युलेशन करायचं. 18 × 18, 18 त्रिक 54, 5 त्रिक किती 15 आणि 15 त्रिक किती 45. तर किती सेकंद हे कटलं आहे तर टी बराबर किती 30 सेकंद. ठीक आहे, तुमचा आन्सर झालं. हे कॅल्क्युलेशन आलं पाहिजे कारण की आपण भावी अधिकारी आहे. जर भावी अधिकारी व्हायचं असेल तर कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. ठीक आहे ना, कारण जर कॅल्क्युलेशन येत नसेल तर आपण कुठंतरी चुकतोय आणि चुकलं म्हणजे आपण राहिलो. इतकं लक्षात ठेवा कारण की कॉम्पिटिशन या जगामध्ये भरपूर आहे. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही पदाची तयारी करत असेल तुमचं कॅल्क्युलेशन, ॲक्युरसी आणि स्पीड या गोष्टी खूप मॅटर करतात. ठीक आहे ना, यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचं पोलीस भरतीमध्ये असं प्रॉब्लेम आलं आहे की सर वेळच नाही मिळालं. त्याचं कारण सांगतोय तुमचे कॅल्क्युलेशन कमजोर आहे. ते कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट करावे लागेल, त्यासाठी रोज प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे, गुणाकार भागाकार आले पाहिजे. गुणीला असेल तर भागीला जातो, प्लस असेल तर मायनस कधी होतो हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, चला हे प्रश्न तुम्हाला कळाला असेल. ठीक आहे, एकदम इझी होतं. किती सेकंदात 30. हा पहिला अप्रोच. असा दुसरा अप्रोच काय सांगितला मी की 18 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर रे 5 मीटर पर सेकंद. तर 54 किमी प्रति तास म्हणजे किती, हे 5 मीटर पर सेकंद आहे. 18 किलोमीटर म्हणजे किती 5 मीटर पर सेकंद. तर 54 म्हणजे किती याच्या 3 पट, तर याच्या किती 3 पट. तर 5 त्रिक किती 15 मीटर पर सेकंद. किती अंतर पार करायचे 450. मग 450/15 तर किती सेकंद 30 सेकंद इतका वेळ लागेल. ठीक आहे, कोणत्याही प्रकारे सोडवा, सोपंच आहे की तुमच्यावर की तुम्हाला कसं सोपं जाते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय सांगतोय, पुढच्या प्रश्नाकडे येतोय. समजला असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की काही मुलांचे मला कमेंट्स आले की सर प्रश्न शिकवताना वेगळे शिकवता आणि स्क्रीनवर वेगळं दिसते. कधी कधी विद्यार्थी मित्र चूक होते. ठीक आहे, म्हणून मी म्हटलं की पुस्तक सोबत घेऊन बसत जा. का
का असं म्हणतोय की प्रश्न शिकवताना मी बरोबर शिकवतोय, पण जेव्हा स्क्रीनवर प्रश्न आणायचा असतो ते मागे पुढे होते, ठीक आहे, त्याच्याबद्दल मी क्षमा मागतोय. परंतु तुम्ही पण थोडंसं काळजी घेत चला की प्रश्न व्यवस्थित आहे की नाही. म्हणून म्हटलं एक पुस्तक ठेवायचं राणे सरांचं सोबत, ठीक आहे. आपण प्रॅक्टिस करतोय ना, तर तो पुस्तक आपल्याकडं आवश्यक पाहिजे, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडं आपण येऊया. बघा पुढचा प्रश्न सांगतोय की ताशी 63 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीचं नाही, ते पुढचा हे आहे. ताशी 63 किमी वेगाने जाणाऱ्या 385 मीटर लांबीच्या, म्हणजे एक रेल्वे आहे, त्या रेल्वेची लांबी आहे 375 मीटर आणि त्याची स्पीड किंवा वेग, ठीक आहे, स्पीड किंवा वेग व्ही लिहिलं तरी काही फरक नाही पडत. त्याचा वेग दिलेला आहे 63 किमी प्रति तास. तर एका विजेच्या खांबास म्हटलं, एका व्यक्तीस म्हटलं, एका झाडास म्हटलं किंवा एका टावरास म्हटलं किंवा एका मानोरास म्हटलं तरी त्याचं उत्तर सेमच येईल. का? कारण की उंच वस्तूला जेव्हा रेल्वे ओलांडते तेव्हा स्वतःचीच लांबी ओलांडते, ठीक आहे ना. काय म्हटलं मी? ज्या उंच वस्तू आहेत त्या ओलांडताना रेल्वे स्वतःचीच लांबी ओलांडत असते, ठीक आहे. एवढा आपल्याकडं डाटा आहे. किती वेळात ओलांडेल हे आपल्याला विचारलं, आपण इथून सहज काढू शकतो. आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे? बेसिक फॉर्म्युला असा आहे की यस टी बराबर काय डी, ठीक आहे. यस म्हणजेच काय? स्पीड. हा डी कोणाला, आता डी काय झाला इथं? डी म्हणजे काय? डी म्हणजे काय? हा डिस्टन्स नसून रेल्वेची काय लांबी आहे, कारण रेल्वे स्वतःचीच लांबी काय करते? पार करते. तर 300 किती? 85. ओके, टाईम काढायचा आहे. स्पीड किती आहे? 63, ठीक आहे. बघा इथं मीटर आलं म्हणून इथं नेहमी काय घ्या म्हटलं? 5/18 टाईम काढायचं आहे, ते आपण काढून घ्यायचं. इथून कॅल्क्युलेशन करा, आपलं निघून जाते, ठीक आहे. चला कितीचा भाग जातो बघा, ठीक आहे. 9 2 18, 9 3 किती? 27, 3 5 15, 15चा भाग जातो का चेक करा. जितका भाग जातो तितका तोडायचा, ठीक आहे. बघा 5चा भाग जातो वगैरे वगैरे जे काही असेल. कळत नसेल तर मी तर लिहून टाकतो. 3 5 15, 15/2 गुणिला काय? टी बराबर 385. मला टीची किंमत काढायची आहे, तर आपण तिकडं घेऊन जाऊ. तिकडं जर घेऊन गेलो की आपलं कॅल्क्युलेशन येऊन जाते, ठीक आहे. बघा इथं आता कॅल्क्युलेशन करा, तर टी बराबर काय येणार तुमचं? 385 गुणिला हा भागीला इकडे काय होतो? गुणिला आणि हा 15. भाग तोडा, उत्तर मिळून जातो, ठीक आहे. 15चा भाग जातो का चेक करा. 15 2 30, उरले किती? 8. भाग जात नाही, जितका भाग जातो तितका तोडा, ठीक आहे. चला 63, 1 मिनटं. 385 63 किमी 5/18. ओके, चला बघा कॅल्क्युलेशन करा, ठीक आहे. चला जितका भाग जातो तितका तोडायचा, ठीक आहे. बघा इथं कळाला असेल, इथंच चूक झाली आपली. 9 2 18 आणि 9 7 किती रे? 63, ठीक आहे. चला मग इथं किती येते? आपला चूक झाली ते. चला मग इथं काय येणार? 7 5 35, तर हे 35/2 किती? 2, ठीक आहे. बाकी कॅल्क्युलेशन बरोबर आहे. चला आता इथं बघ, आता हा भागीला इकडं गुणिला होतं, सगळ्यांना माहीत आहे. 385 हा 2/काय? 35. बघा कितीचा भाग जातो चेक करा, ठीक आहे. 35चाही भाग जातो, नाही जमत तर आपला 5चा भाग जातो, त्यानं तोडा, ठीक आहे. हे 5 7 35, ठीक आहे. किती म्हटलं? 5 7 35. इथं किती रे? 5 7 35, उरले किती? 3. 5 7 किती? 35. 7 1 7, 7 1 7, 7 1 7, तर 11 2 किती? 22. तर किती सेकंद? 22 सेकंदात, ठीक आहे. ती रेल्वे काय करते? अंतर पार करते, ठीक आहे. चला कळालं असेल. वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही त्याला कन्व्हर्शन करूनही सोडू शकता. 18 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती? 5 मीटर पर सेकंद. तर 63 म्हणजे किती हे आपल्याला आलं पाहिजे, ठीक आहे ना. किती होणार रे? 18 किमी प्रति तास म्हणजे काय? 5 मीटर पर सेकंद. तर 63 म्हणजे किती? 18 त्रिक 54, तर किती? 5 त्रिक 15. मग 63 आहे, 9 आहे म्हणजे अर्धा आहे, तर 5चे अर्धे किती? 5चे अर्धे किती?
5चे अर्धे 2.5, मग 15 आणि 2.5 किती 17.5, तर 385 भागिले 17.5 किती येते तुमचं 22. ते कॅल्क्युलेशन माइंडमध्ये यायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल त्या कन्व्हर्शनसाठी. नाही ती बेसिक मेथड आहे, तुम्ही बेसिकने जाऊ शकता. दुसरी कन्सेप्ट काय म्हटली सगळ्यांना माहीत आहे. काय म्हटली रे, एकदा रिव्हिजन करून देतो की काय सांगते दुसरी कन्सेप्ट, की मला हे माहीत आहे की 18 किमी प्रति तास म्हणजे किती 5 मीटर पर सेकंद. तिथं दिलं किती 63 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद. ते 18च्या किती पट आहे, 18 त्रिक 54, 3.5 पट आहे. तर 15 ची 3.5 पट किती येते, 3.5 पट जर म्हटलं तर 17.5. ठीक आहे, 17.5 मीटर पर सेकंद. तर तुम्ही उत्तर काढा 385 भागिला 17.5. हा पॉईंट हटवा, इथं 0 द्या, तुमचं उत्तर येते किती 22 सेकंद. हे माइंड कॅल्क्युलेशन आहे, हे तुम्हाला जमलं पाहिजे जर नोकरीवर लागायचं असेल तर. नाही ते बेसिक आहे, बेसिकने तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, ते तुमच्यावर आहे. बघा या क्वेश्चनमधून आपण काय शिकलो पुन्हा एकदा रिपीट करून देतो. जेव्हा एखादी रेल्वे एखाद्या विजेच्या खांबास ओलांडते तेव्हा स्वतःची लांबी ओलांडते. ठीक आहे, किंवा स्वतःची लांबी काय करते पार. मग विजेचा खांबच का नाही, जेवढ्याही उंच वस्तू आहे त्या सगळ्या उंच वस्तूला जेव्हा एखादी रेल्वे ओलांडत असते तेव्हा स्वतःचीच लांबी ओलांडत असते. या बेसिकवर आयोगाने एक नाही 2-3 प्रश्न विचारले, ते कंबाईन अटॅच होते. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न आठवण करून देतो मी की एक रेल्वे आहे. ठीक आहे, त्या रेल्वेचं पूल आणि माणसाला ओलांडण्यास भरपूर विद्यार्थ्यांनी त्याला बेसिक केले. विदिन 5 सेकंदाच्या वरती त्याला वेळ लागत नाही जर कन्सेप्ट क्लिअर असेल. जे मी सांगत आहे ही पहिली कन्सेप्ट क्लिअर केली. अच्छा, नमुना क्रमांक दुसरा काय सांगतो, त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलं की एक रेल्वे एखाद्या प्लॅटफॉर्मास, नदीस, गावास, याचा अर्थ काय लांबट वस्तूस किंवा एखाद्या पुलास किंवा बोगद्यास. अच्छा मला सांगा, गाव, बोगदा, प्लॅटफॉर्म हे कशा असतात, लांब असतात. ठीक आहे ना, हे सगळ्यांना कळते की प्लॅटफॉर्म सगळ्यांनी पाहिला असेल. कसं असते ते, लांबट असते ना. लांबट असते याचा अर्थ काय, त्याची लांबी आपल्याला काय करावी लागेल, घ्यावी लागेल. का, कारण त्या वस्तू कशा आहे, लांबट आहे. म्हणजे दुसरी कन्सेप्ट काय आहे किंवा दुसरा नमुना काय सांगतो आपल्याला की एखादी रेल्वे एखाद्या लांबट वस्तूला ओलांडते त्यावेळेस स्वतःची लांबी आणि त्या लांबट वस्तूची लांबी काय करते रे, ओलांडत असते. ठीक आहे, कळालं का काय म्हटलं. फॉर एक्झाम्पल मी इथं या एक्झाम्पलवरून सांगतोय. पहिली कन्सेप्ट काय म्हटली मी की एक रेल्वे, बघा एकदा अजून रिवाईज करतो. एक रेल्वे एका विजेच्या खांबास किंवा उंच वस्तूच ओलांडते त्यावेळेस ती रेल्वे स्वतःचीच लांबी पार करत असते. दुसरी कन्सेप्ट काय सांगते की एक रेल्वे एखाद्या लांबट वस्तूस, मग ते लांबट वस्तू तुमचा पूल असेल, गाव असेल, नदी असेल, यावेळेस काय ती रेल्वे स्वतःची लांबी आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी काय करत असते, पार करत असते. आणि पार करणे म्हणजे काय, या रेल्वेचा शेवटचा टोक इथं येत नाही तोपर्यंत त्याला आपण काय म्हणतो, पार केलं नाही. ठीक आहे, मग इथं दुसरी कन्सेप्ट काय सांगते की एखादी रेल्वे एखाद्या लांबट वस्तूस, मग ती लांबट वस्तू काही असो, ठीक आहे, त्याला ओलांडते तेव्हा स्वतःची लांबी आणि त्या लांबट वस्तूची लांबी ओलांडत असते. ठीक आहे, हे तुमचं टाईप 2 मध्ये दिलेलं आहे. हे प्रश्न आपण आता घेऊया. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल वरचं. बघा व्यवस्थित समजून घेत चला, काही नसते, फक्त आपल्याला ते समजून घ्यायचं असते. मग नमुना 2 काय सांगतोय तिकडे येऊया. नमुना क्रमांक 2, पहिला प्रश्न राणे सरांच्या पुस्तकातील काय सांगतोय तिकडे येऊया. बघा, ताशी 40 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. ठीक आहे, बघा काय म्हटलंय प्रश्नामध्ये की 400 मीटर लांबी ताशी 40 किमी वेगाने, म्हणजे वेग दिला रेल्वेचा. ओके, आपण लिहून घ्यायचा. वेग दिला किती, 40 किमी प्रति तास. आणि एक रेल्वे आहे म्हटलं, ती रेल्वे, ठीक आहे, त्या रेल्वेची लांबी किती दिली त्यांनी, 400 मीटर. आणि पुढं म्हटलं 400 मीटर लांबीच्या मालगाडी 400 मीटर पूल, म्हणजे पुलाची लांबी दिली. समजा हा पूल असेल, या पुलाची लांबी किती आहे, 400. म्हणजे रेल्वेची लांबी पण 400 आणि या पुलाची लांबी पण काय रे, 400. ठीक आहे, हे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 400 मीटर आणि काय 400 मीटर. याचा अर्थ काय, आत्ताच म्हटलं मी की रेल्वेची लांबी जेव्हा
लांबट वस्तूस ओलांडते त्यावेळेस रेल्वेची लांबी म्हणजे स्वतःची लांबी आणि पुलाची लांबी काय करते, ओलांडत असते. ठीक आहे. मग आता बघा इथून आपला बेसिक फॉर्म्युला सगळ्यांनाच माहीत आहे. तो फॉर्म्युला म्हणजे काय, एस टी आणि काय डी. अशा डीमध्ये काय बदल झाला, आता या डीमध्ये बदल काय झाला असेल, या डीमध्ये कोणाकोणाची लांबी आली, आता रेल्वेची लांबी. ठीक आहे. आणि कोणाची लांबी, लांबट वस्तूची लांबी. म्हणजे 400 आणि 400 किती, 800. आणि जास्त नेहमी रेल्वेची लांबी ही मीटरमध्ये असते, रेल्वे ही किलोमीटरमध्ये नसते. हे सगळ्यांना समजते, बेसिक भागे राहू दे. ठीक आहे. चला मग ही 400 आणि 400. 400 कोणाची लांबी, रेल्वेची. तुम्ही याला XY नावही दिले तरी काही फरक नाही पडत, नाही दिले तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे. चला स्पीड किती आहे, 40. चला टाईम काढायचा आहे. अच्छा हा जो अंतर आहे, हा अंतर आहे कशामध्ये, मीटरमध्ये. तर आपल्याला मी काय म्हटलं, जेव्हा मीटरमध्ये असते तेव्हा 5 भागीला काय घेणे, 18 घेणे. 18 भागीला 5च्या झंझटीत पडायचं नाही. मी वारंवार म्हणतो, एकच लक्षात ठेवा, 5 भागीला काय, 18. ठीक आहे. आपण नेहमी कन्फ्यूज असतो, कन्फ्यूज व्हायचं नाही. हा फॉर्म्युला आणि 5 भागीला 18 कधी, जेव्हा वेळ हा सेकंदमध्ये असेल किंवा अंतर किंवा रेल्वेची लांबी ही मीटरमध्ये असेल तेव्हा. ठीक आहे. चला आता टाईम जर म्हटलं आपण, इथं टाईम काढायचं आहे, ते आपल्याला काढायचं आहे. तर टी माहीत नाही, कॅल्क्युलेशन करा. 400 आणि 400 किती, 800. सगळ्यांना येते हे टी. इथं लिहितोय मी एकदा, 5 भागीला 18 आणि हे किती, 400. बघा 0 0 कटला, 4 1 4, 4 2 8. हे यायला पाहिजे भाऊ. 5 1 5, 5 चूक 20. तर टी बराबर 18 चूक किती, 72. तर किती सेकंद, 72 सेकंद. मला या प्रश्नामध्ये जर विचारलं असतं की रेल्वेनं स्वतःची लांबी ओलांडण्यास किती वेळ लावला, तर मी सांगितलं असतं किती, 36 सेकंद. कसं काय, इथं याची लांबी तेवढीच आहे, याची लांबी तेवढीच आहे. याचा अर्थ काय, दोघांना वेळ कसा लागला असेल, सारखा लागला असेल. मग 36 आणि 36 किती, 72. ठीक आहे. तर किती वेळ लागला, टोटल 72 सेकंद लागतात. कॅल्क्युलेशन बघून घ्या. बघा 400 आणि 400, 800. इथं 40 गुणिले 5 भागीला 18. मी कॅल्क्युलेशन काय केलं, 0 0 कटला, 4 1 4, 4 2 8, 20. 5 1 5, 5 चूक 20, 18 चूक किती, 72. हा कॅल्क्युलेशन आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे. याच्यासाठी प्रॅक्टिस करायची, येऊन जाते. हे तुमचा नमुना प्रकार 2. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. बघा 72 सेकंद आणि ऑप्शनमध्ये काय दिलं, 72 सेकंद न देता काय दिलं, 1 मिनटं 12 सेकंद. ते सगळ्यांनाच कळते. कसं काय, कारण की एका मिनटामध्ये 60 सेकंद, मग ते 1 मिनटं आणि वरचे 12 सेकंद. तर 1 मिनटं किती, 12 सेकंद. ठीक आहे. आता इतकं बेसिक कॅल्क्युलेशन किंवा इतका बेसिक तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे. चला अच्छा पुढचा प्रश्न काय सांगतोय, त्याच प्रकारचा आहे. बघा ताशी 60 किमी. ओके, ताशी 60 किमी वेगाने जाणारी रेल्वे काय दिला असेल, रेल्वे आणि पुढं बोगदा वगैरे, बोगदा दिला, ट्यून बोगदा. ठीक आहे. तर बोगदा समजा आपण असा काढला की हा बोगदा आहे, या बोगद्याची काय दिली असेल, लांबी दिली असेल. ठीक आहे. तेच दिलं की वेग आहे, स्पीड किती आहे, 60 किमी प्रति तास. जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल. तेच ते प्रश्न आहे. बघा सिंपल आहे. काय म्हटलं, बोगदा लांबट असतो. ठीक आहे. मग लांबट असतो याचा अर्थ काय, रेल्वे स्वतःची लांबी आणि बोगद्याची लांबी, ठीक आहे, दोघांची लांबी काय करेल रे, पार करेल. मग आपला बेसिक फॉर्म्युला सगळ्यांनाच माहीत आहे. किती वेळा लिहिला, एस टी बराबर काय डी. मग या डीमध्ये काय येते, 480 आणि 420. 400 आणि 400, 800 आणि 80 आणि 20 किती रे, 100. तर हे किती, 900. तर इथं आलं किती, हे 900. टोटल अंतर आलं किती, 900. स्पीड दिला किती, 60. ठीक आहे. मीटरमध्ये असल्यामुळे 5 भागीला 18 गुणिला काय, टाईम. कॅल्क्युलेशन करायचा भाग आहे, दुसरं काही नाही. चला कॅल्क्युलेशन सगळ्यांना जमते, जमत नाही हा भाग नाही आहे. चला हा 0 0 कटला, 6 1 6, 6 15 90. जेव्हा 15 सेकंद 90 होते तर 6 15 काय होणार आहे, 90 होणार आहे. 5 1 5, 5 3 15. तर टी बराबर हा भागीला 18 इकडे काय होतो, गुणिला. तर 18 3 किती, 54. तर किती सेकंद लागेल, 54 सेकंद. ठीक आहे. इथं आपण कॅल्क्युलेशनला नेहमी मार खात असतो. हे कॅल्क्युलेशन आपल्याला जमलं पाहिजे. जर कॅल्क्युलेशन येत असेल तर आपण पुढचे प्रश्न सहज सॉल्व करू शकतो. ठीक आहे. समजत असेल. पुढचा क्वेश्चन काय सांगतोय, याच प्रकारचा असेल. कधी बोगदा देईल, कधी गाव देईल, कधी नदी देईल, कधी
पूल देईल, कन्सेप्ट तर तेच आहे ना. गाव, नदी, बोगदा त्या सगळ्या वस्तू काय लांबट आहे. लांबट म्हटलं म्हणजेच काय स्वतःची लांबी रेल्वेची आणि त्या लांबट वस्तूची लांबी काय करत असते, ती पार करत असते. मग या दोघांना लागणारा वेळ किती लागला, 54 सेकंद. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येतोय मी. बघा पुढचा प्रश्न आहे ताशी 72 किमी. फक्त इथं काय व्हॅल्यू चेंज केलेला आहे. ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 मीटर, ओके 540 मीटर लांबीच्या मालगाडीस 460 मीटर लांबीचा, किती 460 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास. पूल दिला का, काही दिलं का, काही फरक पडत नाही. ठीक आहे, इथं पूल दिला तर पूल काढून घ्यायचा. हा पूल आहे, या पुलाची लांबी किती आहे, 460. ठीक आहे, ही पुलाची लांबी आणि ही रेल्वेची लांबी. पूल दिलं, मी वारंवार म्हणत आहे नदी दिलं, हे सगळ्या कशा असतात, लांबट असतात. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नदीचा पात्र किंवा नदीचा या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यावरचा अंतर सगळ्यांना माहिती आहे, मीटरमध्ये असतो. तो कमीत कमी 500, 600, 800 मीटरचा असतो. ठीक आहे, चला इथं सेम प्रश्न आहे. काय म्हटलं, टाईम. तेच आपलं बेसिक फॉर्म्युला एस टी बराबर काय डी. अच्छा बघा डीमध्ये काय आला 540, 540 आणि 460. 500 आणि 400 किती रे, 500 490, 40 आणि 60 किती रे, 100. मग ते 900 आणि 100 किती, 1000. हे आलं किती, 1000 मीटर अंतर पार करायचं आहे. स्पीड किती आहे, 72. ठीक आहे, आणि वेळ किती आहे, वेळ काढायचा आहे आणि 5 किती 18 बराबर काय टी. बघायला तुम्ही दुसऱ्या अप्रोचने सोडू शकता. ते कन्व्हर्शनवालं वाटलं तर मी ते सोडून देतो. आता बेसिकनं जातोय. 18 एक 18, 18 चूक किती 72, 4 पंचे किती 20. ठीक आहे, हे 4 पंचे 20 कळत असेल, नाही कळत तर बघा 5 एक 5, 5 दोन्ही 10, इथं किती 200, 4 एक 4, 4 पंचे 20 तर किती सेकंद, 50 सेकंदात ती काय करेल, पार करेल. ठीक आहे, हा एक अप्रोच. अच्छा दुसरा अप्रोच काय आहे बघा, हे किती आलं आहे. अच्छा वेग किती आहे, 72 किमी प्रति तास. 18 किमी प्रति तास म्हणजे काय म्हटलं होतं मी, 5 मीटर पर सेकंद. तर 72 म्हणजे किती, 18च्या किती पट, चौपट. तर 5ची चौपट किती, 20 मीटर पर सेकंद. म्हणजे याचा अर्थ काय, 72 किमी म्हणजे 72 किमी प्रति तास म्हणजे 20 मीटर पर सेकंद. टोटल अंतर पार करायचं किती आहे, 460 आणि 540. हे किती 1000. मग 1000 भागीला 20, 0 0 कटला, तिथंच आन्सर येतो. 5 बे 1 बे, बे पंच 10. हा कॅल्क्युलेशन आहे तुमचा माइंडचा. जर तुम्हाला कन्व्हर्शन येत असेल ते कन्व्हर्शन कोणते, तर पुन्हा एकदा रिपीट करून देतो की 18 किमी हे सगळ्यांना माहीत आहे. 1 किमी म्हणजे काय रे, 1 किमी प्रति तास म्हणजे 5/18 मीटर पर सेकंद. तर मी असे लिहू शकतो ना मग त्याला, 18 किमी प्रति तास म्हणजेच काय 5 मीटर पर सेकंद. तर 36 किमी प्रति तास म्हणजे किती, 10 मीटर पर सेकंद. हेच कॅल्क्युलेशन आहे, दुसरं काहीच नाही. 54 किमी प्रति तास, 54 किमी प्रति तास म्हणजे किती, 15 मीटर पर सेकंद. हे कसं काय बघा, 18 असेल तर 5, 18ची दुप्पट झाली तर इकडे दुप्पट होणार, 18ची तिप्पट तर इकडे तिप्पट होणार. तसंच 72 किमी प्रति तास असेल तर किती वेळ लागेल, किती वेळ, 20 मीटर पर सेकंद. याचा अर्थ काय, 72 किमी प्रति तास म्हणजेच काय 20 मीटर पर सेकंद. म्हणजे रेल्वे एका सेकंदात किती मीटर जाते, 20 मीटर. टोटल अंतर पार करायचं आहे किती, 1000. तर 1000 भागीला 20 किती रे, 50 सेकंद. हे वेगवेगळे अप्रोच आहे. तुम्ही एक्झामला कोणता अप्रोच वापरता ते तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, माझं काम आहे तुम्हाला त्या अप्रोचपर्यंत घेऊन जाणे. तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं किंवा हे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सहज सोडू शकता. आणि पोलीस भरतीला किंवा सरळ सेवेला जर प्रश्न बघितले तर ते 18च्या मल्टिपल म्हणजे 18च्या गुणाकारामधलेच नंबर असते. बघा तुम्ही 18, 36, 54, 72, 90, 108 याच्या व्यतिरिक्त फार कमी असतात. ठीक आहे, ते आले तर त्याचंही कन्व्हर्शन कसं करायचं जेव्हा प्रश्न येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. बघा वेगवेगळे अप्रोच सांगत आहे, तुम्ही वेगवेगळ्या अप्रोचनं करू शकता. तुम्हाला असं जायचं असेल तर तुम्ही असं जा, किंवा तुम्हाला एकदम ट्रिकमध्ये पाहिजे तर ट्रिकसाठी भाऊ तुला प्रॅक्टिस करावी लागेल. जर प्रॅक्टिस जर असेल तुझे किंवा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच जमेल, नाही तर ट्रिक जमत नाही. बघा ट्रिक म्हणजे काय असते,
आपण नेहमी ट्रिक म्हणतो, ट्रिक काहीच नसते. तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच ट्रिक आपल्याला कळते, नाही तर ट्रिक कळत नाही. आपण म्हणतो की ट्रिक आहे, पण ट्रिकसाठी आपल्याला कन्सेप्ट. आता बघा मी इथं शॉर्टकटमध्ये 1 लाईनर आन्सर काढलं. कसं काढलं? जर मला हेच कळत नसतं की 72 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद, तर हे उत्तर आलं असतं का? नाही आलं असतं. ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला बेसिक भागावर जोर द्यावा लागतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं आपण. ठीक आहे, चला हे कळालं असेल. पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येतो. चला पुढचा प्रश्न तसंच आहे. बस ताशी 80 किमी वेगाने जाणाऱ्या 120 मीटर लांबीच्या आगगाडीस, एक आगगाडी आहे, ओके, त्याची लांबी दिली 120 मीटर. ठीक आहे, लिहून घ्यायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं. आणि पुढं म्हटलं लांबीच्या आगगाडीस एक बोगदा आहे, या बोगद्याची काय दिली? लांबी दिली. ती लांबी दिली त्यांनी 1.08 किमी. ठीक आहे, बघा हे मीटरमध्ये, हे किमीमध्ये. आणि रेल्वेचा ताशी वेग दिला किती त्यांनी? 80 किमी प्रति तास. ठीक आहे, चला मग 80 किमी प्रति तास दिला, याला कसं काढायचं? सिंपल प्रश्न आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. लांबट वस्तू तर दोघांची लांबी काय होते? ॲड होते, कारण की रेल्वे काय करते? स्वतःची लांबी आणि लांबट वस्तूची लांबी काय करत असते? पार करत असते. ठीक आहे, मग इथून आपला बेसिक फॉर्म्युला. अच्छा, राहिला प्रश्न हा मीटरमध्ये, हा किलोमीटरमध्ये. कसं काय? आपल्याला हे पण माहीत आहे की 1 किलोमीटर, किती किलोमीटर? 1 किलोमीटर म्हणजे किती रे? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतात. तर 1.08 म्हणजे किती? 1080 मीटर. हे आपल्याला आलं पाहिजे. बेसिक भाग आहे, हे आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे, आणि हे तुम्हाला जमेल अशी आशा करून मी पुढे शिकवतोय. ठीक आहे, चला मग आता काय फॉर्म्युला तोच, ST बराबर काय D. मग स्पीड किती आहे? 80. ठीक आहे, इथं 5/18 का रे भाऊ? कारण की हे मीटरमध्ये कन्व्हर्शन केलं. ठीक आहे, हे T आणि डिस्टन्स बघा 120 आणि 1080, 20 गेले तर 1100 आणि हे वरचं 100 किती? 1200. कॅल्क्युलेशन करायचं काम आहे, काहीच नाही. ठीक आहे, मग बघा कॅल्क्युलेशन जर करतो म्हटलं तर हा झिरो कटला, 8 1 8, इथं 8 1 8, उरला किती? 4, 8 5 40, 5 1 5, 5 3 15, 18 3 किती? 54. ठीक आहे, हे जमलं पाहिजे आपल्याला. तर किती सेकंद? 54 सेकंद. बघा इक्वलमध्ये जेव्हा असते, जेव्हा वरचे नंबर वरच्याला कापतात, खालचे नंबर हे खालच्याला कापतात. कधी? जेव्हा त्या संख्या कशामध्ये असणार? गुणाकारामध्ये असणार त्यावेळेस. ठीक आहे, समजलं असेल. या कॅल्क्युलेशनवर थोडंसं जोर द्यायचं. हा कॅल्क्युलेशन जर जमला तर आपण सहज त्या प्रश्नाला सॉल्व करू शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा आता आगगाडीची लांबी विचारली, प्रश्नच तोच आहे. ठीक आहे ना, प्रश्न काय आपला तोच आहे. आगगाडीची लांबी विचार की पुलाची लांबी विचार. ठीक आहे, आपण सहज त्याचे प्रश्न सॉल्व करू शकतो. ठीक आहे, चला इथं आपण थांबूया. बाकीचा भाग आपण पुढच्या भागमध्ये कवर करूया. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. या लेक्चरमध्ये क्वेश्चन कमी झाले, परंतु कन्सेप्ट आपण सांगितला. काय काय कन्सेप्ट सांगितला एकदा रिवाईज करून देतो. की पहिली कन्सेप्ट काय आहे? पहिले तर फॉर्म्युला आपण सांगितला की ST बराबर काय? D, STD किंवा DSTV, जे तुम्हाला आवडते त्या फॉर्म्युल्यानं जा. मग दुसरी कन्सेप्ट काय म्हटली रे आपण? ठीक आहे, की 18/5 घ्यायचं की 5/18 घ्यायचं. तर मी काय म्हटलं? 5/18च घ्यायचं. आणि कधी घ्यायचं? जेव्हा वेळ हा सेकंदात किंवा अंतर हा मीटरमध्ये असेल त्याच वेळेस 5/18 सूत्रामध्ये वापरायचं. ठीक आहे, मग तिसरी कन्सेप्ट काय सांगितली? जेव्हा एखादी रेल्वे उंच वस्तूस ओलांडते, काय म्हटलं मी? उंच वस्तूस ओलांडते, त्यावेळेस ती रेल्वे स्वतःचीच लांबी पार करते. म्हणजेच काय? स्वतःला ओलांडण्यास लागणारा वेळ. म्हणजेच काय? स्वतःची लांबी जितकी आहे तितकाच वेळ त्याला ओलांडण्यास लागेल असं आपण म्हणू शकतो. पुढचा पॉईंट काय म्हटला मी? जेव्हा रेल्वे एखाद्या लांबट वस्तूस ओलांडते त्यावेळेस रेल्वे स्वतःची लांबी आणि त्या बोगद्याची लांबी किंवा एखाद्या लांबट वस्तूची लांबीला ओलांडण्यास लागणारा दोघांचा वेळ कसा असतो? ठीक आहे ना, दोघांची आपल्याला काय रे? दोघांचं आपल्याला अंतर किंवा दोघांचं आपल्याला काय जेवढा काही दिलेला असेल माप तेवढा आपल्याला काय करावा लागतो? प्लस करावा लागतो. म्हणजेच काय? बेरीज करावी लागते. इतका भाग आपण या
पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं आहे. बघा व्हिडिओ आवडत असेल, मी पुन्हा म्हणेल, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. थांबतोय. धन्यवाद.